नाही मी याच्यामध्ये शह देण्याचा प्रयत्न झाला आहे किंवा काय आहे, हा एक भाग मला वाटतं तो राजकीय असू शकतो. हं, पण यापेक्षा सर्वात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं, जो प्रवीणजींनी पण मांडला, मी थोडासा वेगळ्या अँगलनी त्याला मांडू इच्छितो. याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंवर प्रचंड श्रद्धा असणारे खूप मोठ्या संख्येमध्ये लोक मुंबईमध्ये आहेत. हं. आणि त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे, तर याला जर अध्यक्ष केलं आणि जे काही मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेना, उभाटा आणि भाजपमध्ये जे काही मतभेद झालेले आहेत, हं. तर याला थोडंसं लो डाऊन करण्यासाठी उद्धव ठाकरेंना जर अध्यक्ष केलं, तर बऱ्यापैकी ती मतं आपल्याकडे वळवता येतील. हं. आणि हा एक विरोध करताना म्हणजे शिवसेनेला जर विरोध करायचा असेल भाजपला, हं. तर थोडंसं त्याच्यामध्ये त्याची धार ती कमी होण्याला मदत होऊ शकते. हं. असा एक याच्यामध्ये होरा असू शकतो. हं. आणि याच्यातला आता सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की मागच्या एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की त्यांना म्हटलं की तुमचं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाशी चांगलं जमतं. तर त्यावेळेस त्यांनी असं एक त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी म्हटलं होतं की अजित पवार हे बऱ्यापैकी मॅच्युअर्ड प्रॅक्टिकल. आहे आणि हा, आणि मी त्यांच्यासोबत जास्त कम्फर्टेबल आहे. हं. तर शिंदेशी पण माझं चांगलं आहे. पण ते तर इमोशनल हा आहे. एक हा, इमोशनल आहे, करेक्ट. तर तो तो बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल मधल्या काही काळामध्ये की देवेंद्र फडणवीसांच्या रिॲक्शनवर अचानक शिंदे रुसून बसतात किंवा त्यांची हं. तशी रिॲक्शन दिसते. तर हा जो भाग याच्यामध्ये आहे, तर मला याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग जो वाटतो तो उद्धव ठाकरेंची थोडीशी धार कमी करण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला. आणि जसं प्रवीणजी म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून त्यांनी ही एक वेगळी खेळी खेळलेली आहे. आणि हं. देवेंद्र फडणवीस यासाठी प्रसिद्ध आहेत की त्यांना नेहमीच एक धूर्त राजकारणी असं आणि ते म्हटलं ते जातं. बरोबर आहे ना सर. म्हणजे असं आहे की उद्धव ठाकरेंना तुम्ही आमची नियुक्ती का केलीत असं म्हणता येणार नाही. एकनाथ शिंदेंना तुम्ही त्यांची नियुक्ती का केलीत असं जाहीरपणे म्हणता येणार नाही. आणि देवेंद्र फडणवीसांना हे सांगता येईल की बघा आमच्या सरकारनं कसं बाळासाहेबांच्या कुटुंबालाच त्या स्मारकाच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेतला. म्हणजे सगळीकडनं विनविनच आहे ना.